नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो कॉलेजमधून, पण आम्हाला लय लागली होती भूक आणि रूमवर तर काहीच नव्हतं. मग आता भूक लागली तर आम्ही करावं काय म्हटलं, तर मग आमच्या घरात होतं फक्त बेसन, कारण भाजीपाला पण संपलेला होता. मग काय घेतल्या ना मी मिरच्या आणि कापायला केली सुरुवात. आता भजे खावं लागते म्हटल्यावर थोडंसं कामही करावं लागते ना. मग गेले काम करू लागासाठी मी गंमत थोड्याशा मिरच्या कापून घेतल्या. घे म्हटलं, इले काम करू लागतो म्हटलं. मग हिनं मस्त इकडे बेसन वगैरे भिजून घेतलं आणि ठेवली गॅसवर कढई. गरम गरम तेलात भजे तळायला घेतले, पण हे म्हणे मला भजीच नाही तळता येत म्हणे. मग हिनं हिचं काम दिलं हिच्या हातात आणि मी हाव की मी फक्त इथं भजे खायसाठी बसलेली आहे, कारण करणाऱ्यापेक्षा सर्वात जास्त इम्पॉर्टंट असते भजे खाणारा. मग काय हिनं टाकले ना तेलात मस्त भजे आणि मस्त गरम गरम भजे तयार झाले. आणि मी फक्त वाट बघत होती की कधी भजे माझ्या ताटात येतील, कधी मी भजे खातो. तर मस्त हिनं गरम गरम भजे तळले आणि मस्त हिरव्या मिरचीसोबत मी मस्त हे भजे खाल्ले. भजे ते एक नंबर लागत होते, एक नंबर भजे बनवले होते आणि आपल्या पोटाची भूक पण गेलेली होती. मस्त पोट भरलं. पण भज्यासोबत मला कढी लय आवडते, मलाच काय सगळे लय आवडते. मग आम्हाला कढी बनवायची होती, तर मग आम्ही कढी आणण्यासाठी गेलो मार्केटमध्ये. मग आलो इकडे मार्केटमध्ये. सगळ्यात पहिले आलो भाई आम्ही आंब्याच्या दुकानात. तर इथं काकानं मस्त एक आंबा आम्हाला खायला दिला, मस्त फुकट फाकट एक आंबा खायला भेटला. आंबा वगैरे खाल्ला, काकाला 2-4 गोष्टी सांगितल्या आणि तिथून आंबे घेतले. आणि आंबे घेऊन झाल्यावर त्याच्यानंतर गेलो आम्ही ताक घ्यायसाठी, कारण आपल्याला तर बनवायची होती ना कढी. आणि दुकानात थोडंसं काम होतं, दुकानातलं काम करून आलो रूमवर आल्यावर मस्त या बाईनं बनवली कढी आणि मस्त कढीसोबत संध्याकाळी कढी भात आणि भजे मस्त याच्यासोबत आम्ही तारक मेहता पाहता पाहता जेवण एन्जॉय केलं. तर असा होता आमचा आजचा ब्लॉग. आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.